येथे जागतिक तंबाखू विरुद्ध दिनानिमित्त मोफत तोंडाच्या कर्करोग पूर्वतपासणी शिबिराला सुरुवात झाली आहे। मसाला आणि फळ मार्केटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या 2 दिवसीय शिबिराला बाजार घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। व्यापारी, हमाल, माथाडी कामगार, वाहतूकदार तसेच सुरक्षा कर्मचारी मोठ्या संख्येने तपासणीसाठी सहभागी होत आहेत। यावेळी पणन संचालक तथा सचिव जरे यांनी शिबिराला भेट देत डॉक्टरांशी संवाद साधला आणि या जनजागृती मोहिमेबाबत मार्गदर्शन केले। मुंबई एपीएमसी, टाटा मेमोरियल सेंटर आणि वर्ल्ड ॲग्रो केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत असून तंबाखू मुक्तीबाबत व्यापक जनजागृतीही करण्यात येते। याबाबत बोलताना मुंबई एपीएमसीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय पाटील यांनी काय सांगितलं हे आपण या रिपोर्टमधून पाहूयात। केंद्र सरकारच्या उपक्रमाच्या अनुषंगाने मुंबई एपीएमसी व तसेच वर्ल्ड ॲग्रो केअर फाउंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबई एपीएमसी येथे मसाला मार्केट येथे या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे। कार्यक्रमाचा असा आहे की तंबाखू जनजागृती मोहीम व त्यांच्या मोठ्या कर्करोगाच्या तपासणीसाठी आयोजित करण्यात आलेला आहे। व तसेच उद्या दिनांक 27 मे येथे फळ मार्केट येथे मध्यवर्ती वराच्या इथं ही पण मोहीम राबवण्यात आलेली आहे। 2 दिवसाच्या त्या कार्यक्रमाअंतर्गत सगळ्या मुंबई एपीएमसी येथील कामगार, माथाडी घटक, सुरक्षा रक्षक तसेच सफाई कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की या शिबिराचा प्रतिसाद व लाभ घेण्यात यावे। चांगल्या पद्धतीने आहे, भरभरून प्रतिसाद भेटत आहे।